नमस्कार मित्रांनो, ऑटोमॅग यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर तुम्ही गेल्या शनिवारी एक मीटिंग झाली, त्यामध्ये पाहिलं असेल सर्व असोसिएशन आणि ड्रायव्हर संघटना यामध्ये सहभागी होत्या आणि त्यांनी असा निर्णय घेतला की येत्या 5 मार्चला बंद ठेवण्यात येईल। आता हा बंद कशासाठी ठेवण्यात येतोय, काय मागण्या या संघटनेच्या, तर जाणून घेऊया आपण थोडक्यामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही रस्त्यावर पाहत असाल अनेक रस्त्यांवर खड्डे, रस्त्याची व्यवस्थित डागडुजी केलेली नाहीये, तरी ड्रायव्हर लोकांकडून टोल वसूल केला जातो आवाच्या सव्वा दरामध्ये। दुसरं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जी सार्वजनिक वाहन आहे ट्रान्सपोर्टेशनची, त्याच्यावर कर लावले जातात, अनेक विविध प्रकारचे कर लावले जातात। ज्यावेळेस तुम्ही गाडी पासिंगला नेता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की कुठले कुठले कर लावले जातात याच्यामध्ये। आता आपली तर एक रिक्षा आहे, रिक्षाला कमीत कमी कर असतो, पण तुम्ही जर कॅब घेत, कॅबच्या नंतर 7 सीटर, 7 सीटरच्या नंतर 10 सीटर, जशी तुमची गाडी वाढल तसे तसे फिटनेस वगैरे सर्व सर्व टॅक्स लावले जातात। ग्रीन ग्रीन झोन कर आहे आणि असे विविध प्रकारचे कर लावले जातात। त्याच्यानंतर याच्यामधून ड्रायव्हर लोकांची लूट केली जाते। ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे, याच्यासाठी एक हा खटाटोप चालू आहे, याच्यासाठी हा संप पुकारण्याचा इशारा या संघटनेने दिलेला आहे। त्याच्यानंतर ई चलन प्रणाली ही अतिशय धोकादायक आहे ड्रायव्हर लोकांसाठी। ड्रायव्हर हिताच्या काही कारणाची नाहीये मित्रांनो, ड्रायव्हर हिताचं काही होत नाही याच्यामुळं ड्रायव्हर लोकांचं नुकसानच होतंय। ते कसं आहे, आता ऑनलाईन रस्त्यावर तुम्ही ई चलन जे चाललंय, रस्त्यावर कुठेही कुणी फोटो काढतंय, पावती टाकतंय आणि ड्रायव्हर लोकांना दंड भरायला लावतंय। काही पावती टाकतात, काही पावती काढतात। आता तर नवीनच ऍप्लिकेशन आलेलं आहे म्हणे की तुम्ही पुण्यात म्हणजे कोण पण फोटो काढणार, पहिले पोलिस काढत होते, आता सामान्य नागरिक सुद्धा या गाड्यांचे फोटो काढून त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवून देऊ शकतो। म्हणजे किती पिळवणूक करताय ड्रायव्हर लोकांचा, किती छळ करताय याच्या मार्फत। एक तर ड्रायव्हर कसा बसा उन्हात तानात भर पावसात कसे तरी 4 पैसे कमवतोय, त्याच्यानंतर हा दंड भरायचा। गाडीमध्ये गॅस, सीएनजी, डिझेल, पेट्रोल टाकायचं, सर्व गाडीचा मेंटेनन्स करायचं, ओला उबर रॅपिडो सारख्या कंपन्यांना कमिशन द्यायचं, प्लॅटफॉर्म फी द्यायची। याच्यानंतर पण अशी छळवणूक पिळवणूक होत असेल ड्रायव्हर लोकांची, तर हे कुठेतरी चुकीचं, हे थांबलं पाहिजे। यासाठीच या संघटनेने हा संप पुकारण्याचा इशारा दिलेला आहे। आता या संघटनेमध्ये अनेक संघटना सहभागी झालेले आहे, जसे की बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉक्टर केशव क्षीरसागर, त्याच्यानंतर रिक्षा पंचायतचे नेते नितीन पवार, त्याच्यानंतर रिक्षा संघटनेचे इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे बाबा शिंदे, असे अनेक विविध पदाधिकारी, विविध कार्यकर्ते आणि विविध संघटना यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकत्रित यांची पत्रकार परिषद झाली आणि येत्या 5 मार्चला यांनी हा बंद पुकारलाय। तर बघायचं मित्रांनो, हा बंद किती यशस्वी होतोय, यामध्ये किती ड्रायव्हर बांधव आपले सहभागी होतात आणि जास्तीत जास्त हा बंद उत्स्फूर्तपणे पुढे नेतात किंवा हा बंदला कुठली वेगळीच दिशा भेटते, हे बघणं औचित्याचं मित्रांनो। बघूया आपण येत्या 5 मार्चला नेमकं काय घडतंय, त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।